काय बोलायचं मग? जय भवानी जय शिवाजी. बघता बघता 5:30 वाजले यार. चला तर आटपून घेऊया. नॉडी काय रे, त्याला भूक लागली? एवढं सकाळी कसं आलास? हां थांब देत होतो. नक्कीच याला भूक लागली चांगलीच. सकाळ सकाळी आलाय भेटायला. सो फायनली सर्व तयारी झालेली आहे. फिटनेस बँड घेतला आहे, रेनकोट, पाणी बॉटल वगैरे. पाणी बॉटल मस्ट आहे किंवा खायला थोडंफार काहीतरी घ्या ट्रेकिंगला जाताना. आणि मेन गँग आलेली आहे. जसं तुम्हाला बोललेलं 6चं टायमिंग होतं त्यांचं, ते आलेलं आहे. मीच थोडं लेट झालं. सो चला तर जाऊया पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यात. यो सो फायनली प्रॉमिस केल्याप्रमाणे आम्ही गँग जमलेलो आहोत. आज हा आमचा नवीन मेंबर आहे आकाश. आणि ही तिघंजणं ओळखीची वाटतात ना कोणतरी? बघा बघा प्रसाद, मनीष आणि आम्हारा ॲबी. सो लास्ट टाईम बोलल्याप्रमाणे कंकेश्वरला गेलेलो होतो आणि आता आम्ही सागरगडचा प्लॅन केला आहे. सो जमलोच सगळी ऑलमोस्ट. चला तर मग जायचं मित्रांनो. चलो वे टू सागरगड. पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यात. वरती की हा तुम्हाला बोर्ड दिसतो तिथे लिहिलं आहे. हा रोड जातो हा सिद्धेश्वर मंदिराकडे आणि हा जो इथून वर गेला आहे हा सागरगडला जायचो.
तर प्रथम आपण सिद्धेश्वरचं दर्शन घेऊया देवळाचं आणि मग सागरगडला निघूया. हाय गँग. कणकेश्वरचे ॲक्च्युली माझे मित्र आहेत पण हे सिद्धेश्वर आहे ते मला ओळखत नाही. मोबाईल घेऊन जायचे बाबा. गँग बघ असली आपण पूर्ण फॅमिलीच दिसते. मनीष वरून मारतील उडी खांद्यावर. गँग आहे सगळी. सो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघायचं सागरगडला. आता पुढला आमचा काय बोलतात काय त्याला म्हणतात मोर्चा टू सागरगड. चला तर मग सागरगडावर. सागरगडला जाताना रस्त्यात ही एक झाडाला पाटी लावलेली दिसते. तर पुढे चहा नाश्ता शाकाहारी मांसाहारी जेवण आहे सगळं. हेमंत पाटील म्हणून आहेत. तर नक्की हा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि कधी तुम्ही सिद्धेश्वरला येत असाल किंवा सागरगडला जात असाल तर तिथे तुम्हाला चहा नाश्त्याची सोय होऊ शकते. तर यांना नक्की कॉल करा जर चहा नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी तुम्हाला हवा असेल तर. तर चला मग जाऊया सागरगड. तर कुठून जायचं? सरळ इकडून का लेफ्टने? ओके. तुम्ही सिद्धेश्वरवरनं थोडं पुढे चालत आलात ना की इथे एक DP लागतो पुढे. तर इथून एक सरळ पण रस्ता तो आणि एक लेफ्टला जातो. तर लेफ्ट रस्ता जो आहे हा सागरगडला जातो. तिथून सागरगडला जा. सागरगडला जाताना अशीच सर्व पायी वाट आहे. सो चढण नाही आहे त्यामुळे काही जास्त दमायचा त्रास नाही. तुम्ही इझिली अर्धा पाऊण तास चालू शकता. आणि हलकासा पाऊस चालू झाला आहे बिकॉज माशी थोडं ऊन आलेलं बट आता पाऊस जरा भरला आहे. तर छान अशी हिरवीगार हवा सुटली आहे. क्लायमेट एकदम हिरवगार थंड. चला तर जाऊया. आपला बेत कॅन्सल होणार होता. पाऊस खूप होता. बरं आम्ही सकाळीपासून बघतो ना. आणि एक 10-15 मिनटं चालल्यानंतर आहे ना तुम्हाला एक गाव लागतं. सागरगड माची नाव आहे. तर इथे कुंपण वगैरे दिसत असेल जर कधी पुढे आलात तर मग इथून तुम्हाला सरळ जायचं आहे. तर लेफ्ट मारू नका शक्यतो कारण एक जो आहे हा त्या साईडला पण रस्ता जातो. तर तिकडे न जाता हे कुंपण घातलेलं आहे गाव आहे सागरगड माची. तिथून सरळ जा. तो जिथे आपल्याला ते बोर्ड दिसलेला ना झाडाला लावलेला तर त्यांचं हे दुकान आहे. आणि इथे हेमंत पाटील जे त्यांचं इथे आहे जेवणाची वगैरे नाश्त्याची सगळी सोय. तर हेच तर हे हेमंत पाटील आहेत ज्यांचं आपण बोर्ड बघितलं तिथे सुरुवातीला. तर यांचं हे दुकान आणि इथे तुम्ही दुकानात बघू शकता सर्व थंड वगैरे नाश्त्याची सोय आहे आणि चिप्स वगैरे सगळे पॅकेट आहेत ना तुमचे इथे. तर सर्व आहे तर काही टेन्शन नाही आहे. तर येऊ शकता बिंदास आणि चालू असतं ना कधी. ओके म्हणजे तुम्ही 12-1 कधी पण या. ओके म्हणजे तुम्ही इनकेस काय खायला ना आणलं तरी पण तुम्ही तुमची सोय होऊ शकते. तिथे काही प्रॉब्लेम नाही. आणि इथून सागरगड किती आहे ऑलमोस्ट? अर्धा तासावरच आहे सागरगड. आणि स्ट्रेट रस्ता आहे. काय एवढी सडन नाही आहे. सिद्धेश्वर पर्यंतच आपल्याला चढण लागते. तर पुढून स्ट्रेट पायी रस्ता आहे. सो पुढे एवढा त्रास नाही वाटत चालायला.
तर चांगलं करतात म्हणजे डोंगर ठिकाणी आहे म्हणजे चांगलं आहे. तर नक्की तुम्हाला नाश्त्याची काही सोय लागली तर हेमंत पाटील म्हणून आहेत, तिथे त्यांचा नंबर पण आहे जो तुम्हाला आपण व्हिडिओ घेतला. तर वाटल्यानंतर त्यांना फोन करा किंवा डायरेक्टली येऊ शकता तुम्ही. चलो. सो फायनली नाश्ता करून आम्ही निघालो आमच्या पुढल्या प्रवासाला, वे टू सागरगड. आणि त्या गावातूनच पुढे रस्ता जातो, तुम्ही गावकऱ्यांना विचारलं तर ते सांगतात की कुठून जायचं ते. सो चला तर मग. हो. आणि थोडं पुढे आलात की इथे बोर्ड पण दिला आणि बाण पण दाखवला आहे काही सागरगडकडे जायचा रस्ता. किल्ले सागरगड. जय भवानी जय शिवाजी. चला तर.
तटबंदी आहे जी शेवटपर्यंत जाते. तर गँग मला ॲक्च्युली भेटलेली आहे. ती म्हणाल की खिडकीच्या बाजूने चढण आहे, मे बी हीच असेल. तर इथूनच आपल्याला चढायचं आणि वर जायचं आहे. तर चढूया, जाऊया. आणि ही जी पाहता ना, ही पूर्ण किल्ल्याची तटबंदी आहे ते. आणि हा किल्ल्याच्या वरून पूर्ण हा व्ह्यू दिसतोय. खूप छान यार, हिरवंगार वातावरण, डोंगर. आणि जो समोरचा डोंगर बघतो ना, हा डोंगर पार करून आपण हे गडावर आलेलो आहोत. खरंच खूप छान आहे यार. आणि थोडे तुम्ही पुढे चालत आलात ना की इथे व्याघ्रमुखी कुंड आहे. तर इथे बघू शकता एक कुंड तुम्ही. आणि हे कुंड पण बघाल ना एकदम सुस्थितीत आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता किती त्याची व्यवस्थितरित्या ते सांभाळलेलं आहे. आणि हे जे बोर्ड बघता ना, हे दुर्गेशगड दुर्ग रक्षक, ओके. तर ही संस्था आहे जी अलिबागची आहे. तिथे हे सगळं त्यांनी हे बोर्ड वगैरे लावले आहेत. आणि मे बी ते सर्व व्यवस्थित ठेवत असणार त्यांच्या संस्थे थ्रू. तर दुर्गरक्षक या संस्थेला खरोखर मानाचा मुजरा, कारण तेवढे खूप चांगल्यारीत्या इतिहास जपत आहेत. आणि आपल्याला माहिती मिळते इथे काय काय आहे सागरगडावर. आणि सागरगडावर आलात ना की समोरच हा सूचना फलक आहे. तर आल्यावर हा नक्की वाचा, कारण दुर्गरक्षक जी संस्था आहे जी ह्या गडाची काळजी घेते, तर त्यांनी खूप सुंदररित्या इथे हा फलक लावलेला आहे. आणि सगळी माहिती दिलेली आहे कसं ते गडाचं संवर्धन करतात आणि कसं आपल्याला करायला पाहिजे आल्यावर. तर ते नक्की वाचा तुम्ही फलक तो. आणि तिथे वरती जे आपण पाहतोय ना, ही आपल्या महाराजांची मूर्ती आहे. आणि मी ऐकलेलं की महाराजांची मूर्ती वरती आहे, पण माहीत नव्हतं. पण आता प्रत्यक्ष जाऊन तिथे मी पाहणार आहे. तर खूप एक्साइटमेंट आहे यार पाहण्याची. चला तर मग जाऊया महाराजांच्या दर्शनासाठी. जय भवानी, जय शिवाजी. सो फायनली 1.5-2 तासाच्या ट्रेकिंगनंतर 2-3 डोंगर अक्षरशः पायी पालथी घालत ज्या एनर्जीने आम्ही इथे यायचं चाललेलं, त्याच एनर्जीने पोचलो आहे शेवटपर्यंत. फायनली सागरगडला पोचलेलो आहोत. आणि मागे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. आणि ते बघून एवढं अंगात एनर्जी आली आहे, काय बोलायचं मग. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हाच जोश आहे. आणि हाच जोश आम्हाला न थकता न थांबता इथपर्यंत घेऊन आला. आणि 1.5 ते 2 तासाचा हा अट्टाहास आणि तो एक वेगळा जोश हा फायनली आम्हाला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे आला. आणि तुम्ही बघू शकता एवढे सुंदररित्या हे स्मारक आहे. आणि खरंच इथे जेव्हा आपण पोचतो ना, आणि जो आनंद आपल्याला मिळतो तो खरंच द्विगुणित होतो. आणि तुम्ही बघू शकता इथे भगवा झेंडा आहे, वरती पण आहे. आणि स्मारक सुंदररित्या ठेवलेलं आहे. आणि 2 तोफा आहेत या बाजूला. तर खरंच हा अनुभवण्यासाठी तुम्ही नक्की यायला पाहिजे.
च्या चरणाने पावन झालेला हा आपला सागरगड. तर हा नक्की आपण बघायला पाहिजे आणि नक्की भेट द्यायला पाहिजे सागरगडाला. आणि हा सागरगडच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदररित्या दिसतो यार. म्हणजे धुकं आणि आजूबाजूला डोंगर. खरंच एक वेगळाच आनंद आहे हा. आणि हा अनुभवला आपण नक्कीच पाहिजे. कारण आपण अलिबागकर आहोत यार. आणि आपल्या इथे हा किल्ला आहे तर नक्कीच भेट द्यायला पाहिजे आपण या किल्ल्याला. सो नक्की या. आता थोडा हलका हलका पाऊस पण चालू झाला आहे. बघूया तर चला. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट नक्की करेन की तुम्ही जे ऐतिहासिक जे पिक्चर असतात ना आपले छत्रपती शिवाजी महाराजांवर किंवा कोणताही, जसा पानिपत आहे, तानाजी पिक्चर आलेलं मध्ये, फर्जंद आहे, फत्ते शिकस्त आहे, हे नक्की बघा तुम्ही. कारण काय होतं माहिती आहे का, ते पाहून आपल्याला ना आपला इतिहास समजतो आपला. आणि एक इच्छा निर्माण होते की अशा ठिकाणांना भेट द्यायची, किल्ल्यांवर जायची. तर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आपण. तर नक्की बघा. काय रे, तुम्हाला काय वाटतं? हिस्टॉरिकल मूवी आपण बघितलं पाहिजेत ना. त्यांनीच तर आपला इतिहास समजतो आणि इच्छा मनात आहे ना निर्माण होते की आपण ना या किल्ल्यांना भेट द्यायला पाहिजे. आणि फायनल जे आपण खालून टोक बघतो ना सागरगडाचं, ते हे टोक आहे. आम्ही त्याच्यापाशी पोचलेलो आहोत. तर मे बी खाली जाण्यासाठी पायऱ्या पण आहेत, पण आम्ही ती रिस्क घेणार नाही कारण पाऊस पडतो आणि ओलं झाला असणार. बट खूप छान वाटतं इथून बघून. कारण आम्ही ऑलमोस्ट जाताना गावी जाताना रोडवरून बघतो मी माझ्या हे टोक. तर आज प्रत्यक्ष अनुभवतोय. खूप छान वाटतं यार. सो फायनली सागरगडाचा निरोप घेऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो आहे. आणि छान झाली ट्रिप. कसं वाटलं? मस्त वाटलं, एन्जॉय. मस्त ना, खूप छान होतं. आणि खूप मजा आली. हिरवंगार असं क्लायमेट आणि धुकं वगैरे छान होतं. सो तुम्ही पण नक्की या, नक्की भेट द्या. तर पाऊस खूप आहे त्यामुळे मे बी जास्त करून आपल्याला शूट करता नाही येणार. त्यामुळे चला निघूया, बघूया, कंटिन्यू रिटर्न प्रवास चालू. सो रिटर्न प्रवासाला लागलो आहोत. चाललो आलेल्या पूर्ण त्याच ठिकाणाहून आणि त्याच ठिकाणी खूप छान वाटलं. आता ऑलमोस्ट 1-1.5 तासाचा ट्रेक करायचा आहे रिटर्न. चला तर मग. खूप छान वातावरण आहे. धुकं, हिरवगार डोंगर आणि त्यातून रस्ता, ही सुंदर हवा आणि थेंब थेंब पडणारा हा पाऊस. खरंच खूप छान क्लायमेट आहे. तर निघतो परतीच्या प्रवासाला. चलो. जसं चढताना म्हणालो की काळजी घ्या, तसंच उतरतानाही काळजी घ्या. बिकॉज तुम्ही बघू शकता पायवाट आहे डोंगराच्या कडेकडेने आणि खालती ही पूर्ण दरी आहे. सो उतरताना पण त्याच्याहून डबल काळजी घ्या. जर पाऊस पडत असेल तर खरंच खूप काळजी घेणं गरजेचं आहे. बापरे. आणि ऑलमोस्ट सर्व धुकं आलं आहे. बघू शकता यार किती छान वाटतं. म्हणजे इवन किल्ला पण दिसत नाही आहे, एवढं धुकं आलं आहे. सिरियसली यार किती छान वाटतं बघ ना. काहीच दिसत नाही यार. भेटली मला. ॲक्च्युली जाम टेन्शनमध्ये होतो कारण चावी मला वाटलं पडलेली वगैरे, पण फायनली ते मिळाली आम्हाला. उतरताना लय टेन्शनमध्ये होतो यार. 2 तास उतरताना म्हणजे अक्षरशः डोकं होतं यार. पण फायनली भेटली चावी. खूप खुश आहे. महाराजांची कृपा आणि आपल्या शंकर भगवानांची. तो फायनली उतरलो आता आम्ही. बघते खूप पाऊस होता येताना. व्हिडिओ आम्हाला कॅच करायला नाही जमला. खूप पाऊस होता आणि आहे. आणि निघते घरी जायला. व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा यार. सो जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भेटू अशात पुन्हा वेगळ्या ब्लॉग मध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की सांगा कसा वाटला. सो फायनली आम्ही पोचलेलो आहे माझ्या घरी. आणि ही गँग आज माझ्यासोबत आली आहे घरी. सो इथेच आमचा जरा प्लॅन आहे जेवायचा वगैरे. मनीष आणि प्रसाद पार्सल आणायला गेलेत. सो येताना खूप पाऊस होता त्यामुळे मॅक्स टू मॅक्स आम्हाला काही व्हिडिओज नाही करता आला. बट छान झालं एकदम प्रवास आणि एकदम सुंदररित्या होतं क्लायमेट सगळं. आणि आमची गँग आलेली आहे 2 जण. आणि आमचे 2 मेंबर आलेले आहेत पार्सल घेऊन. पाय भरले.
या चला. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूच असा पुढल्या व्लॉगमध्ये एक नवीन भटकंतीसोबत.